शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हरभरा सिलेक्शनमध्ये आलो आहोत आणि URUB प्रक्रियायुक्त असलेला हा हरभरा सर्वात जबरदस्त आहे आणि अंतर जे आहे 2.5 फुटाचं ठेवलेलं आहे आणि आतमध्ये आपल्याला हे जे मोठे झाडं दिसतात हे आहे सूर्यफूल। आपण सूर्यफूल यासाठी केलं आहे की या शेतामध्ये सूर्यफुलाचं महत्त्व म्हणजे एक बुरशी खाते, बुरशी वगैरे येत नाही। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या जमिनीमध्ये भरपूर बुरशी होती, दरवर्षी हरभरा या जमिनीत फार मरायचा। त्यामुळे यावर्षी बघितलं सूर्यफूल आणि URUB प्रक्रियायुक्त बियाणं तर यावर्षी कुठेही आपल्याला झाडं दिसत नाहीत, मोजकं कुठं दिसते। आणि महत्त्वाचं म्हणजे ही व्हरायटी यावर्षी बदलून आहे URUB प्रक्रियायुक्त। अंतर आहे 2.5 फूट आणि सुरुवातीला आपण इथे खत वगैरे दिलं होतं परंतु कमी पडलं, DAP दिलं होतं। आणि त्याच्यानंतर आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक काम केलं की यावेळेस खत कमी पडल्यामुळे आपण यावेळेस डवरा देताना आपण इथं DAP खत जे आहे तर DAP खत आपण इथं एकरी 1 गुणी याप्रमाणे आपण इथं या झाडाला इथं या पिकामध्ये पेरणी चालू केली आहे अशा प्रकारे। तर इथं बघू शकता आपण डवराही देत आहोत। डवरा यासाठी इथं कुठं फुलकं गवत निघत होतं आणि आपल्याला इथं खत देऊन पाणी द्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यामुळे आपल्याला इथं डवरा देणं महत्त्वाचं होतं। आता खत पेरल्यानंतर आपल्याला इथं पाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं या व्हरायटीला मायक्रोन्यूट्रन्स वगैरे टाकायची काही गरज नाही, कारण URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरखताची, बुरशीनाशकाची, टॉनिकची पण काही गरज नाही, त्यामुळे फक्त आपण DAPचं खत इथं देऊ शकतो। आणि मागच्या वेळेस पेरणीनंतरातून खत ओलं असल्यामुळे, पडलं नसल्यामुळे फक्त अर्धी गोणी इथं खत पडलेलं होतं 2 एकरामध्ये, परंतु आपण इथं अर्धी गोणी पडल्यामुळं पुन्हा आपण इथं खत पेरणी चालू केली आहे आणि आता याला पाणी द्यायचं आहे। 1.25 महिना पूर्ण झालेला आहे आणि आता पाणी द्यायचं असल्यामुळं आपण इथं डवरा पण देणं चालू आहे, खत पण पेरणं चालू आहे आणि सूर्यफूल पण इथं टाकलेलं आहे। सूर्यफुलाच्या झाडावर पक्षी बसतात, अळ्या वेचून खातात, अळ्याचं प्रमाण भरपूर आहे सध्या। आणि आपण अळ्यासाठी औषधी अजून फवारली नाही, कारण सध्या शेंडाखुंडी बाकी होती, त्याच्यामुळे अळ्यांनी शेंडाखुंडी करावी यासाठी आपण इथं शेंडाखुंडी केलेली नाही। तर अळ्याचं प्रमाणसुद्धा आपल्याला इथं कुठं शेंडे कातरले दिसतील अशा प्रकारे। इथं बघा, इथं अळी आपल्याला दिसत आहे, हे बघा इथं अळी पण आहे आणि शेंडे पण चांगली कातरली आहेत। इथं खोंडेच केले आहे शेंडे काही झाडांची। आणि अळ्याचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला शेंडाखुंडीची काही आवश्यकता लागत नाही, कारण URUB प्रक्रियायुक्त आणि नवीन व्हरायटी आहे, त्यामुळं ब्रँचेस खूप करणारी व्हरायटी आहे। आणि या व्हरायटीपासून आपण मागच्या वर्षी डेमो घेतला, भरपूर उत्पादन आलं। यावर्षी आपण वाढवलं, व्हरायटी नवीन आहे, अजून काय या व्हरायटीला नाव वगैरे दिलेलं नाही, सिलेक्शन व्हरायटी आहे। तर अशा प्रकारे या व्हरायटीपासून कसं उत्पादन येईल हे आपण आता बघूया। तर सध्या आपण खत पेरून पाणी द्यायचं आहे, नंतर फवारा घ्यायचा आहे।